थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, यांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला तो म्हणजेच अबी 11 संग्राम 11 नितलस या टीमने तो सामना जिंकला, चिंचपाडा टीमला पराभूत केलं. तर सामना सुरू होतोय खरवई विपक्ष ढवलेपाडा. गावदेवी खरवई विपक्ष भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय. खरवई टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केलेला आहे ढवलेपाडा या टीमला बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज आहेत तुषार जमदरे आणि स्ट्राइक इनला फलंदाज रन मशीन सुनील केवणे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग डाऊन दी बॉल. फिल्डर सुरेख झेल पकडलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. निखिलने फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात झालाय बाद. सुनील केवणे 0 वरती बाद. मास्टर न्यू बॅट्समन हर्षद येतोय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली तुषारने. सुनील केवणे पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये ते बाद झालेले आहेत. पहिले तिन्ही मॅच मध्ये नॉट आउट होते, परंतु या मॅच मध्ये ते पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. तुषार राईट मोर द विकेटने. बॅटची कडा आहे आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. प्रयत्न खूप चांगला केला होता. चेंडू ट्रॅव्हल होता थर्डमॅनच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 3. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती तुषारने विकेट मिळवली आहे. दुसऱ्या चेंडूवरती देखील संधी निर्माण झाली होती. गोलंदाज तुषार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. थोडेसे फंबल झाले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 3. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. खरवईचं हे ऐतिहासिक मैदान होम ग्राउंड आहे खरवई या टीमचं आणि होम ग्राउंड वरती कालचा दिवस अक्षरशः गाजवला. सलग 3 सामने जिंकले आणि संघ दाखल झालाय सुपर 6 मध्ये. आणि सामना सुरू आहे खरवई आणि ढवलेपाडा या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचे पाठीराखे, त्यांचे समर्थक, त्यांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला बिग हिट. मिस टायमिंग आहे. फिल्डर येत आहेत दिनू आणि दिनूने हा झेल सोडलाय. जीवनदान मिळते, जीवनदान आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 5.
धावसंख्या आहे 5. फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ बीमर. नो +4 मिळतील या धावा 5. रिव्ह्यू घेतलेला आहे खरवई संघाने. पंचांचा इशारा नो बॉलचा आला होता, त्याला चॅलेंज केलेला आहे गावदेवी खरवई या संघाने. देवीदासजी भगत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. अजय जमदरे साहेबांचा संघ आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सौभाग्यवती सविताताई मंगेश शेठ धुळे ताईंच्या नावाने हा संघ खेळतोय. नगरसेविका, विद्यमान नगरसेविका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने एक 2 व्हीलर बाईक देखील लाभली आहे. नो बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या 10. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन सचिन केवणे ज्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलंय. डॉट बॉल येतोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या स्थिर आहे 10 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. गावदेवी खरवई आणि भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. गोलंदाज दिनेश येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. प्रसाद सवारे आणि श्रवण धुमाळे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील. खरवई या संघाला पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. प्रसाद सवारे अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत आणि सदस्य आहेत बदलापूर समालोचक असोसिएशनचे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. उपाध्यक्ष तुम्हाला इन्व्हाइट करतायत राहुलजी चव्हाण सर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज दिनेशने या
षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 14. दिनेश ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. या इनिंग मधील हा पहिला षटकार येतोय फलंदाज हर्षदच्या बॅटमधून. पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती. फुल टॉस मिस टायमिंग एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर जस्ट केलं होतं. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि झेल पकडू शकले नाहीयेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 21. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2 धावा झाल्या असत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 21. प्रसाद सवारे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि श्रवण धुमाळे पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. फिल्डर डीप मध्ये आहे. जज करते आणि सुरेख झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन 21. या धावसंख्येवरती हा दुसरा फलंदाज गमावलाय सचिन केवणे. बॅक टू द पवेलियन. सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. अनिकेत 4थ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. आलाय डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
थँक्यू सो मच छडीचे मास्टर. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 25 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय हर्षदच्या बॅट मधून. थर्टी 31 धावा. एक चौकार एक षटकार येतो या षटकामध्ये हर्षदच्या बॅट मधून. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती धावा एकूण 2 धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34 धावा धावफलकावरती. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ इनगाव या संघासमोर फाईट करणार आहे. धावसंख्या 34. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल नक्की सोडला जातोय. प्रयत्न खूप चांगला केला होता. झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक सुरू आहे. लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. या इनिंग मध्ये आतापर्यंत 4 झेल सोडलेले आहेत गावदेवी खरवई या संघाने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावा धावफलकावरती आहेत. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमच्या. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे आणि आता मात्र हा झेल पकडलेला आहे. फिल्डर होते ऋषीने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद.
भूषण येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली आहे. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलाय. खूप आधीच खेळतात आणि चेंडू थोडासा उशिराने आलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 37. अंतिम षटकातील 2 चेंडू डॉट आले, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज निखिलने. निखिल शेंडे गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. भूषण बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 37. 37 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. लाऊड अपील केली होती LBW ची. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 37 धाव बनवल्या होत्या, परंतु या अंतिम षटकामध्ये धावा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी करतात निखिल. या अंतिम षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत. 38. जीवन ऑन स्ट्राइक. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि गौरवने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. जीवन 0 वरती बाद. पाच चेंडू फेकलेत या षटकामध्ये निखिलने आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे. देवीदासजी भगत यांचा संघ आहे. आई गावदेवी खरवई संघ. परंतु या स्पर्धेमध्ये नक्की सौभाग्यवती सविताताई मंगेश शेठ धुळे विद्यमान नगरसेविका, त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. पुरस्कर्त्या या टीमच्या आहेत, खरवई टीमच्या. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा षटकार. शेवट गोड केलेला आहे ढवलेपाडा टीमने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये आई गावदेवी खरवई या संघासमोर. जिंकण्यासाठी आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि बदलापूर समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया. या व्यासपीठावरती आपण कॉम्बॉक्स मध्ये नक्की करूया बदलाव. स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026. अनेक वर्ष खरं तर करण धुळे लहानपणापासून ट्रॉफी असेल, कधी मॅन ऑफ द मॅचची, कधी बेस्ट बॉलर, कधी बेस्ट बॅट्समन, कधी बेस्ट फिल्डर,
3 ते 4 वर्षानंतर करणला त्याच्या कारकिर्दीतली पहिली मोटर बाईक देखील मिळाली जोवेलीसाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना. हळूहळू 10-10, 15-15 दिवसाच्या टूर देखील कोकण असेल, विदर्भ असेल यासारख्या परिसरामध्ये जाऊन करण धुळे करू लागला. मात्र वडिलांचं निधन झाल्यानंतर देखील जे एक नाव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं, एक आई म्हणून परिवाराची जिम्मेदारी सांभाळत आपल्या मुलाची क्रिकेटची स्वप्न कधी मागे न राहता त्याच्या पाठीशी नेहमी त्याला साथ देत आशीर्वाद रूपाने आज आपल्या मुलानं क्रिकेट विश्वात काय कमवलंय हे पाहण्यासाठी करण धुळे यांच्या मातोश्री आदरणीय गीताई भगवान धुळे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि या व्यासपीठावरती आज आपल्या मुलांना काय वैभवशाली स्पर्धा वडिलांच्या नावानं भरवली आहे हे पाहून कोणत्याही आईचं ऊर नेहमी भरून येईल. आणि प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या मुलानं काम असं करावं की ते पाहून एक अभिमान आपल्या परिवाराला, कुटुंबाला आणि त्या सोबतीनं गावाला व्हावा. आणि करण धुळे आज ते नाव ज्या नावानं या जोवेली गावाला, बदलापूर शहराला, ठाणे जिल्ह्याला एक वैभवशाली क्रिकेट दिलाय. आणि आज आपल्या मुलांना केलेला वैभवशाली स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक पाहण्यासाठी आईंचं आगमन झालंय आणि त्यांचं या व्यासपीठावरती करूया स्वागत. उपस्थित तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बदलापूरचे सुपरस्टार आणि त्यांच्या मातोश्री या व्यासपीठावरती आलेत आणि त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राहुल चव्हाण सरांचा आवाज आपल्या समोर. तर आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा आणि आईंना विनंती आहे फक्त 2 मिनिटं आपण या इकडे प्रेझेंटेशन बॉक्स समोर इकडेच करूया आपण टॉस. एका बाजूला आहे संग्राम 11 अबी स्पोर्ट्स नितलस आणि दुसऱ्या बाजूला आहे चेंज द गेम वडवली ब. एका बाजूला कुणाल आहेत, दुसऱ्या बाजूला कॅप्टन्स रेडी आहेत. संग्राम 11चे अतुल. काटाचा कॉल आहे आणि आला या ठिकाणी छापा. वडवली जिंकले टॉस. निर्णय बॅटिंग करण्याचा त्यांनी घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओमकारजी शेट्टी सर आणि रोशनजी संती सर यांचा आवाज आपण ऐकतोय. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल 4 ओव्हरची मॅच आणि धावफलक आता सेट झालाय 44-45 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल. आणि पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यांचा आता ऐकावं लागेल कारण आज फायनल डे आहे आणि पगाराचा दिवस आहे त्यामुळे सुधीर शेठ जे बोलतील ते करावं लागेल. ऑन साइडला खेचलाय. पहिल्या बरोबर ती नजाकत तर पुढच्या बरोबर ती ताकद. गौरव मात्रे ब्रँड इज बँड. षटकार. पंचेचाळीस धावांचं टार्गेट आणि आता पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके. तिसरा इनफिल्डच्या वरनं खेळतलाय डी बॅकआउट पॉइंट. सीमारेषेच्या लगत 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे आणि अखेर बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषेवर. चौकार. मैदान 4 मध्ये तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ ताकदीने उतरलेत या मैदानावरती. तुम्ही पाहता एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ खरबई त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती जयरमान ढवलेपाडा. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. खरं तर विद्यमान नगरसेविका सविताताई मंगेश धुळे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. गावदेवी खरबई त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती ढवळेपाडा. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय पुन्हा एकदा सचिन केवने. इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हे चित्र आपण पाहतोय कॉपीबुक स्टाईलनं. अजून एक चांगला फटका, पुस्तकी फटका तुम्हाला पार मिळेल. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार.
पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल जाऊन पोहोचली आहे 18 धाबा. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अक्षरशः तुटून पडलाय मैदानावरती गौरव बात्रे. त्याच्या बॅटचा क्लास तुम्हाला पार मिळेल. याच मैदानाचा पूर्णपणे आढावा आहे, कारण याच मैदानावरती आपण पाहिलं असेल तर KPL खरवई प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. खरं तर त्या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीर जिंकणारा खेळाडू मैदानावरती खेळतोय. गौरव मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती. धाबा तुम्हाला पार मिळते आतापर्यंत 18 धाबा. या वेळेला देखील तोच फटका तुम्हाला पार मिळेल. पॉइंटला खेळाडू पुन्हा एकदा पाठमोरा अक्षय बैकर आणि बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. अजून एक देखना स्ट्रोक चौकार. धाबा धावफलकावरती जोडले जातील. टार्गेट होते या मॅच मध्ये 45 धाबांचं आणि आता टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पार मिळतीये. चांगला संघर्ष आता या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. जर्मन क्रिकेट संघ ढवळेपणाच्या विरोधात गावदेवी करबई या मॅच मध्ये तुम्ही पाहताय चांगला क्रिकेट आतापर्यंत गौरव मात्रेचा तुम्हाला पार मिळेल. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, खरं तर या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं होतं. मी म्हणेन करबई गावचे उद्योजक समाजसेवक, खरं तर युवा सेना उपशहर प्रमुख बदलापूर श्री अजय भरत जमदारे साहेबांचं आगमन झालं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर बक्षिसाची खैरात. खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी गौरव मात्रेला 2000 त्यांनी दिलं. त्यानंतर राज गडगेनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले, त्याच्यासाठी 2000 आणि काल समोरच्या कक्षाला देखील खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं अजय भरत जमदारे यांच्या माध्यमातून. तर देवदाजी भगत यांना आपण पाहिलं, त्यांच्याकडून देखील बक्षिसाची खैरात आपण पाहिली. भारत मॅच साठी देखील कॅश प्राइज होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मी म्हणेन देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर देवदास भगतच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यामुळे देवदाजी भगत साहेब आणि त्यांच्या साथीनं आपण पाहिला असाल तर अजयजी जमदारे दोन्ही साहेबांचं आपण कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर सातत्याने खूप चांगली कामगिरी अजयजी जमदारे आणि देवदाजी भगत यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, कारण या स्पर्धेला देखील हातभार त्यांनी लावले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती तुम्हाला पार मिळेल धावफलक 22 धाबा. काल खरं तर डबल धमाका होता कारवाई टीमसाठी, कारण या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले. त्यानंतर आदरांजली चषक बोराडे या स्पर्धेमध्ये देखील संघ क्वालिफाय झाला सुपर 5 मध्ये, त्यामुळे त्यांचं आपण कौतुक करू. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या अंतिम धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल मैदानावरती 22 धाबा. तर अजूनही आता ओव्हर नंबर 2 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता बॅटची कडा थर्डमॅनचा खेळाडू पाहत राहिला, त्याच्या बाजूने बॉल चाललाय. थर्डमॅन सीमारेषा पार चौकार. सतरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. मैदानावरती तुम्ही पाहताय मिस्टर परफेक्ट गौरव मात्रेच्या साथीनं दिनेश वाघे मैदानावरती खेळतोय. अजूनही खरं तर टीम खरबई संघाचं 24 कॅरेटचं सोनं, खरं तर खरबईचा केतन म्हात्रे समीर भगत मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. कॅप्टन सारखा एक चांगला बॅटर तुषार जमदारे मैदानावरती येणं बाकी आहे. बादल नावाचं वादळ अजूनही येणं बाकी आहे, परंतु मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगला खेळ राहिला दोन्ही टीमच्या माध्यमातून. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होतो. पंचाकडे पाहिला अशा नजरेनं की ओन पॉवरवरती ओव्हरचा कॉल इथे करावा, परंतु संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. दुसऱ्या बाजूला मी म्हणेन खरं तर धावफलक कमी झालं, त्याचं कारण होतं मैदानावरती सुनील केवणेला आपण पाहिलं, जो मात्र 0 वरती आऊट झाला. त्यानंतर संघ अडचणीत सापडला आणि आज खरं तर भरपूर आशा अपेक्षा होत्या सुनीलच्या आऊट झाल्यानंतर सचिन केवणेकडनं, परंतु तो देखील या मॅच मध्ये जास्त काही खेळू शकला नाहीये. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. हर्षदनं चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये, त्यामुळे संघ चांगल्या स्थितीमध्ये पार मिळतोय, परंतु 45 धावांचं टार्गेट. फटका चांगला आहे, खेळाडू तिथे उपस्थित आणि अखेर हा जेल इथून मात्र टिपला गेलाय आणि परतावा लागेल माघारी दिनेश बागला फलंदाज बाद.
एक चौकार ठोकत असताना मी म्हणेन आता दिनेश आउट होतोय. नवीन बॅटर मैदानावरती बादल दाखल होतोय. या मॅच मध्ये बादल सवारे तर बॉडी ट्रॅक वरती गणेश जाधव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय समीकरण उरलंय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिलाय गौरव म्हात्रेनं आणि अखेर सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते फलकावरती. धाबा तुम्हाला पार मिळतील. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर आता समीकरण 27 वरती येऊन थांबलंय. 45 धाबा इथून चेस करायचे होते. याच अनुषंगाने मी बडेन बॅटिंग करायची. 14 बॉल मध्ये अजूनही 18 धाबाची गरज आहे. हे 2 बॉल मी म्हणेन भरपूर महत्वाचे. जर इथून मोठा फटका येतो तर कमबॅक करेल. पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम गावदेवी खरवई. परंतु जर इथून एखादी विकेट मिळतीये तर पुन्हा एकदा शिरकाव करते टीम ढवळेपाडा. या मॅच मध्ये आज शंकाच नाहीये. दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी संयुक्त विद्यमानाने तुम्हाला पार मिळतील. फुलटॉस होता. फटका चांगला 20 मध्ये घेतलाय. जीवन केवणे बरोबरती येतील. उत्तम फेक करतील. दरम्यान सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर जयरमान ढवलेपाडा संघ मैदानावरती खेळतोय. त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आमचे दापिली गावचे मच्छिंद्र गायकर यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा आपण स्वीकार करू. खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि अखेर इथून डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जा. 28 धाबा धावफलकावरती 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 17 धाबाची गरज. गोल्डमॅन जो वेली गावाचे गोल्डमॅन मितेजी धुळे या स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे त्यांचे आपण काल खरं तर सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलाय. 12 बॉलमध्ये 17 धाबाची गरज आहे. त्यामुळे बॉडी ट्रॅकवरती अक्षय बैकर लेफ्ट आर्म सीमर दाखल होत आहेत. यंगस्टर खेळाडू आहे. यंगस्टर विरोधात यंगस्टर अशी मॅच तुम्हाला सध्या घडीला पार बेल. बॉडी ट्रॅकवरती अक्षयच्या साथीनं तुम्ही पाहताय समोर गौरव म्हात्रे आणि बादल सवारे ही जोडी तुम्हाला पार मिळते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. बॉलर तयार. 12 मध्ये 17 रोकायचे आहेत. या अनुषंगाने इथून बॅटिंग व्हायला हवी. लेफ्ट वर द विकेट. पहिला बॉल बॅटची कडा घेतली. चाललाय बॉल थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न अपरे पडलेत की नाही हे देखील पाहावं लागेल. 2 धाबा तिथे मिळतात. बॉलला अडवलाय. स्टॉप केलाय त्यामुळे 2च धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. आय थिंक दगडीला बॉल इथे मात्र खरं तर अडलाय. त्यामुळे अजून या मॅच मध्ये 11 बॉल आणि 15 धाबाची गरज. 11 बॉल 15 धाबा इथून रोकायचे आहेत. गौरव म्हात्रेला विश्वासच बसत नाहीये की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला कसा नाही. कारण तिथे आपण पाहतोय खरं तर बॉल अडलाय. लक फॅक्टर बी म्हणेन ऑन आहे. टीम ढवळेपाडा संघाचं या मॅच मध्ये त्याच्या मागे मास्टर मान खेळाडू तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो इथे लावतोय या मॅच मध्ये. त्यामुळे अक्षय बैकर चांगली बॉलिंग करावी लागेल. जीवन केवनेला तुम्ही पाहताय
चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. या मॅचमध्ये जीवन केमनेकडून अपेक्षा भरपूर होती, परंतु तो देखील लवकर आऊट झाला, त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडला होता. परंतु 4 ओव्हरमध्ये खरं तर 45 धाबा या मॅचमध्ये आपण पाहिल्या जरूर टीम ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून. बिग हिट ऑन साइडला खेचला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉर्डर हिट, बॉल जाईल सीमारेषा पार. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय सेलिब्रेशन टीम खरबईच्या समर्थकांचा. सूरजला आपण पाहतोय, सूरज म्हात्रे, क्या बात आहे. त्यांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल, कारण हा षटकार आहे. बरेचसे प्रेक्षक आता जोडले गेले, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार आलाय, धाव फलक पुढे सरकतोय, टीमची टोटल जम पोहोचते फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 36 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. जे प्रेक्षक समोर बसले, विनंती आहे तो भगवा कपडा या स्पर्धेची ओळख आहे, त्याच्या मागे बसा. इनफिल्डच्या बंड खेचण्याचा प्रयत्न होता, पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय गौरव म्हात्रेला फसवलं गेले आणि अखेर झटका लागतोय मोठा टीम गाव देवी खरबई संघाला. फर्नस बाद खेळ शिल्लक असतो ना, त्यावेळेस मात्र आपण पाहतोय ओमकार मैदानाच्या मध्ये दाखल होतोय, परंतु या मॅच मध्ये 9 बॉल 9 धाबाची गरज आहे. मला आजही आठवतोय खरं तर जांभळेची स्पर्धा जबरजबर 5 चेंडू खेळायला मिळाले होते ओमकारला, त्यामध्ये 4 षटकार तर एक चौकार त्याने ठोकला होता. पेसेकर मैदानावरती झालेली मॅच आपण आजही मला आठवते. खरं तर मैदानावरती खेळत होता ढवलेपाडा त्यांच्या विरोधात खरबई, आणि 3 बॉलमध्ये 16ची गरज असताना तो सामना जिंकवला होता ओमकारनं. परंतु या मॅच मध्ये त्याचा खेळ कसा असणार हे देखील आपण पाहतोय, कारण अक्षय बैकर एक यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये इथून या धाबा तो रोकन का हा देखील प्रश्न आता उभा आहे. गोलंदाज तयार, तर समोर खरं तर ओमकार शेंडे दाखल झालाय. ओमकार शेंडे म्हटलं की त्याची एक वेगळी ओळख आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, डीप बॅकवर्ड स्कोर लेग, सीमारेषा पार. डॉक्टरच्या बॅटमधून आलाय षटकार. चांगले पेशंट यांनी नीट केले, तोच डॉक्टर हैदराबादवरती उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहता षटकार झालाय. मी आधीच उल्लेख केला होता, कारण मला आजही आठवतोय खरं तर जांभळेच्या मैदानावरती 5 बॉल त्याला मिळाले होते आणि 5 बॉल मध्ये 4 षटकार तर एक चौकार त्याने ठोकला होता. का बॅटिंग करतोय, बुम बुम मैदानावरती दाखल झालाय. खर तर खरबई म्हटलं की नेहमीच वाकलन टीमचे ते बिग फॅन आहेत. वाकलन टीमसाठी नेहमीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतात. आणि समीर म्हात्रेला आपण पाहतोय, खरं तर खरबईचा केतन म्हात्रे म्हणून त्याला ओळखला जातो, परंतु मैदानावरती आपण पाहतोय अलिबागचा बुमबुम माठ्या, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. फुलटॉस होता, यावेळेस पात्र थांबवलंय, सांगितलंय स्टॉप, रोको जरा सबर करो, आणि अखेर डॉट बॉल. फक्त 3 धाबाची गरज या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक असतील, आता रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग टीमच्या माध्यमातून, अंपायर रिव्ह्यू. चला आपण चेक करू नक्की घडलंय का.
फेअर डिलिव्हरी. तन्वीर शेख यांच्याकडून ओमकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. त्यामुळे तन्वीर शेख तुमचाही आभार आम्ही व्यक्त करू, कारण जो षटकार आला ना तिथे तन्वीरला देखील वाटलं असेल 5 पोतदार मारलेत. अजून एक षटकार मारला तर अजून 500 रुपये आहेत. नाही, विश्वनाथ धुळेला माहिती आहे, त्यामुळे तो देखील आता स्माइल करतोय. तीन दाबाची गरज होती. ऑन साइडला खेळला डीप मध्ये खेळाडू त्याच्या अबाकाच्या बाहेर. ओहो, सामना फिनिश केलाय ओमकार शेंडेनं. सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबईनं. अभिनंदन तर हार्डलक टीम चेअरमन ढवळेपाडा. चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करू. ओमकार शेंडेचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळा